संपूर्ण भारतात निवडणुकांचा वारा जोरात वाहत आहे आणि बऱ्याच ठिकाणी लोकसभांच्या निवडणुका आटोपलेल्या आहेत. यानंतर काही महिन्यातच परत विधानसभेच्या निवडणुकांना सुरुवात होईल आणि अशा राजकीय वातावरणामध्ये ठिकठिकाणी वेगवेगळ्या पक्षांकडून वेगवेगळ्या नेत्यांचं सभांचं आयोजन केलेलं असतं. त्या सभांना उपस्थिती दर्शवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील नेते असोत की आणखी कुठली बडी नेते मंडळी असो, ही आपला हेलिकॉप्टरने प्रवास करतात. वेगवेगळ्या ठिकाणी वेळेचं नियोजन करता यावं म्हणून त्यांना हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागतो आणि ऑब्व्हियसली या हेलिकॉप्टरला त्या ठिकाणी उतरवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी हेलिपॅड असतेच असं नाही. त्यामुळं हेलिपॅड तयार करण्याची जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येते. आपल्याला जर का त्याची माहिती नसली किंवा आपण ते ह्यापूर्वी तयार केलेलं नसलं तर मग आपल्या अभियंता मंडळींचा गोंधळ उडतो. त्यामुळे हा गोंधळ उडू नये, हेलिपॅड कसे तयार करावे यासाठी मी खास आजचा हा व्हिडिओ तयार करत आहे. चला बघूया आपण हेलिपॅड तयार कसे करावे. तर मित्रांनो, आपण आपल्या विदर्भामध्ये बहुतेक ब्लॅक कॉटन सॉईल आहे. आपल्या विदर्भाची जी जमीन आहे ती काळी माती आहे आणि ह्या काळ्या मातीला कन्स्ट्रक्शनसाठी पुअर क्वालिटीची सॉईल म्हणून आपण गृहीत धरत असतो. तर आपण आता हे घेतलं, याचा डायमीटर जो आहे या सर्कलचा, हेलिपॅडसाठी आपण सर्कल तयार करत आहे, हा आहे 32 मीटरचा डायमीटर. हे साधारण जे अंतर आहे सोळा मीटरचा रेडियस, 32 मीटरचा डायमीटर. ही आखणी केल्यानंतर आपण हा आता आपला सेंटर पॉईंट आहे आणि इथून परत एक 16 मीटर बाय 16 मीटरचा आपल्याला चौकोन आखायचा आहे. त्यासाठी ह्या सेंटरपासून 8 मीटर, मध्यभागी जिथे आपण लँडिंग करणार हेलिकॉप्टर, हा जो स्क्वेअर आहे हा 16 मीटर बाय 16 मीटरचा आहे. आणि हे या चौकोनात आता आपलं हेलिकॉप्टर उतरेल. हा जो चौकोन आहे 16 मीटर बाय 16 मीटर, यामध्ये आपल्याला 2 लेअर करायचे आहेत. याची जी डेप्थ आहे एवढं खोदकाम आपण करून घेणार आहे. हे खोदकाम केल्यानंतर त्यामध्ये आपण 0.60 याची जी डेप्थ आहे 0.60 एवढं खोदकाम केल्यानंतर त्या संपूर्ण 0.60 मध्ये आपण मुरुम फिलिंग करणार आहोत.
हार्ड मुरुम फिलिंग करणार आहोत आणि त्याचं कॉम्पॅक्शन करू. हे सगळं कॉम्पॅक्शन केलं व्यवस्थित की मग ह्याच्यावरती ही जी डेप्थ आहे ही मुरुम, त्याच्यानंतर मग 0.15 याच्यावर आपण 0.15 ग्रेड 1 मेटल टाकणार आहे. ग्रेड 1ने ह्या संपूर्ण 16 बाय 16 मीटरच्या चौकोनात आपण ग्रेड 1 टाकल्यानंतर त्याचा परत एकदा पॉवर रोलरने आपण कॉम्पॅक्शन करणार आहोत. आणि हे कॉम्पॅक्शन केल्यानंतर मग ह्या 0.15च्या हाईटने या संपूर्ण गोलात आपण मुरुम टाकणार आहोत. परत मुरुम फिलिंग करणार आहोत आपण. इथे ग्रेड 1 असेल. ग्रेड 1ची जी हाईट आहे ती 0.15 आणि जे मुरुम आहे तो 0.60 डेप्थला आपण यामध्ये फिल करणार आहे. हे सगळं फिलिंग केलं आपण की यावरती चांगल्या पद्धतीनं पहिल्यांदा ड्राय कॉम्पॅक्शन, नंतर मग वेट कॉम्पॅक्शन केल्यानंतर पॉवर रोलरने ती जमीन आपल्यासाठी हेलिपॅड तयार करण्यासाठी चांगल्या पद्धतीनं तयार झालेली असेल. आणि मग हे सगळं झालं, याचं सगळं कॉम्पॅक्शन झालं की मग यावरती आपण हा सगळा पोर्शन मुरुमाने झाकून घेतल्यानंतर याला आपण शेणा मातीने सारून घेऊ. हे सगळं सारून घेतल्यानंतर हा पोर्शन यावरती डस्ट उडणार नाही कोणत्याच प्रकारची. ही डस्ट उडू नये म्हणून आपण खास प्रिकॉशन घेत असतो. आणि मग हे सगळं आपलं कॉम्पॅक्शन झालेलं आहे, तयार झालेलं आहे. त्यानंतर आपण इथे एच तयार करतो. एच हा एक युनिव्हर्सल सिम्बॉल आहे, जिथे आपण त्याला हार्ड सरफेस म्हणून आपण गृहीत धरत असतो. आता ही जी आहे याची आणि हे 3 मीटर लांबी, 0.45 0.45च्या ह्या पट्ट्यातून आणि हे अशा पद्धतीनं आपला हा एच तयार झालेला आहे. हा एच आखून झाल्यानंतर यावरती आपण प्रायमर पेंट मारतो पांढऱ्या कलरचा. पांढऱ्या कलरचा प्रायमर पेंट मारल्यानंतर आपण जेव्हा थर्मोप्लास्ट किंवा आपण प्रायमर पेंटने जेव्हा पेंट करतो तेव्हा परत आपण ह्या पट्टीवर इथे सुद्धा आपण पांढरा पेंट देतो. एक सर्कल आपण अजून घेतो. आता जसा हा याचा डायमीटर आहे 16, आपण एक आणखी 15 मीटरवरती एक सर्कल ड्रॉ करतो. आणि इथे सुद्धा आपण प्रायमर पेंटने, व्हाईट पेंटने टॉप व्ह्यू जर बघितला तर आपलं हेलिपॅड हे साधारण हे असं दिसेल.
अशा पद्धतीने हेलिपॅडची रचना करावी. आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. धन्यवाद.